ते जिथं थांबले होते तिथं सगळी राख होती. राख का होती? कारण जिथं ते थांबले होते त्या कंपाऊंडला टेकूनच स्मशान होतं. 3 जण होते, त्यात माझा भाऊ पण होता. ते लोक एका कोपऱ्यात येऊन थांबले, तिथून कॅमेरा वगैरे ॲडजस्ट केला, तिथून व्हिडिओ करत होते आणि हे लोक समोर स्टंट करत होते गाडीवर स्टंट करता करता गाडी खाली असं जर काही मोठा दगड वगैरे आला तर जाणवतो आपल्याला. जर गाडी त्या वाळूत जर एक नारळ आला गाडी खाली तर तुम्हाला त्याचा अंदाज असेलच की कोकणात नारळ म्हणलं तर गडबड आहे. तो नारळ गाडी खाली आल्यावर गाडी इतक्या जोरात बंप झाली तर त्याला असं वाटलं की त्यांनी बघावं मागं काय. तो खाली उतरून त्यांनी बघितलं, खाली बघितलं तर नारळ तो आता फुटला. तर त्यांच्यापैकी 2-3 जणांना ह्याचं नॉलेज होतं. जेव्हा गाडी साईडला घेतली यांनी तर हे लोक एवढ्या वाळूत होते, गुडघ्यापेक्षा कमी असं एवढ्या वाळूत थांबले होते. जेव्हा त्यांनी खाली बघितलं ते जिथं थांबले होते तिथं सगळी राख होती. राख का होती? कारण जिथं ते थांबले होते त्या कंपाऊंडला टेकूनच स्मशान होतं. त्याच्या पलीकडे पण स्मशान होतं आणि 2 स्मशानमध्ये जी राख जमा होती ती राख तिथं डंप करतात. ती डंप करतात आणि हे लोक जाऊन त्या राखीत थांबले होते. त्यांना त्या वाळूत आणि राखीत फरकच कळाला नाही. त्या